देशात आणि जगात होते आहे, परंतु आपली धर्मक्रांती नाहीये, आपली धम्मक्रांती आहे. बाबासाहेब म्हणत होते संपूर्ण जगात सर्वांना महामूर्ख बनवणारा जर कुठला प्रकार असेल तर तो धर्म आहे बंधूंनो. आणि संपूर्ण जगातल्या माणसाला शक्तिशाली बनवण्याचं एकमेव हत्यार आहे ती विद्या आहे, शिक्षण आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा फुलेंनी हे ओळखलं होतं आणि म्हणून देशातल्या बहुजन समाजाला प्रथम शिक्षित केलं पाहिजे हा निर्धार त्यांनी केला होता बंधूंनो. आणि त्या आपल्या गुरूंचा निर्धार, गुरूंचं सांगणं बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपानं पूर्ण करून दाखवलं बंधूंनो. सर्वांना शिक्षण खुलं झालं, सर्वांना शिक्षण खुलं झालं, परंतु आजही इतर समाजाच्या माणसांमध्ये बाबासाहेबांकडे दुर्लक्ष केलं जातं, अंधश्रद्धेमध्ये वेळ घालवला जातो. आणि म्हणून म्हणतो की बुद्धीची ट्यूब जळू द्या, बुद्धीची ट्यूब जळू द्या ज्ञानाच्या वायरीवर, बुद्धीची ट्यूब जळू द्या ज्ञानाच्या वायरीवर. अरे कोरून हे ठेवा सत्य हृदयाच्या डायरीवर. देवळांच्या पायऱ्या चढून बर्बाद होण्यापेक्षा आपल्या लेकरांचे पाय पडू द्या शाळेच्या पायरीवर. आपल्या लेकरांचे पाय पडू द्या शाळेच्या पायरीवर. बाबासाहेबांच्या विरोधात बोलतात, संविधानाच्या विरोधात बोलतात आणि तिकडे आमच्या महाबोधी विहारामध्ये ठाण मांडून बसले आहेत बंधूंनो कित्येक वर्षापासून. त्याला बोलायचंय अरे बुद्धाचं स्थान बघा. असं नाही जमणार. भट्टानो बाहेर निघा हा शब्द तुम्हाला बोलायचा आहे. बोला ना, बोला. भट्टानो बाहेर निघा, भट्टानो बाहेर निघा, भट्टानो बाहेर निघा. कुठं काही झालं तरी गुपचूप तो मला फोन करतो किंवा मी त्याला फोन करतो. असं असं चाललंय, काय करायचं एक विचार करतो आणि मग निर्णय घेतो काय करायचं. आणि आनंद पडून तू दिलेस का तिच्या तू नक्की गौतम. अरे मग तू म्हटलं 500 रुपये काय बात करतो, 500 बरोबर आहेत का?
हा, 500 रुपये. हा? आनंद कांबळे, ऐका बंधूनो तुम्ही अनिल कांबळे. थांबा विष्णू बंधूनो हे बघा हे गाणं मला कधीतरी गाण्याचे शब्द आवडतात त्यात देतो मला ज्या गाण्याचे शब्द आवडतात आणि त्यालाच मी पैसे देतो पण माझं एकच रिक्वेस्ट आहे ते शब्द मला दे आणि माझा आवाज त्या गाण्याला दे अरे फटानो बाहेर निघा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी शब्द देतो आमचं शिंदे घराणं आहे ना बंधनो लिहिणाऱ्यांची खाण आहे आणि गाणाऱ्यांची खाण आहे आणि म्हणूनच आवडतं